चला तर आज बनवूया संध्याकाळच्या जेवणामध्ये साधे सिंपल जेवण, ते म्हणजे मेथीची भाजी, वरण्या वांग्याची मिक्स चरचरीत स्वादिष्ट आमटी आणि तोंडी लावण्यासाठी मस्त भाजलेले कुरकुरीत शेंगदाणे, चपात्या आणि रोजच्या जेवणामध्ये हिरवी भाजी असावी, आरोग्यासाठी चांगली असते। भाजीची एक पेंडी छान निवडून घेतली आहे, ती धुवून नितळून चिरून बारीक करून घेतली आहे। कढईमध्ये तेल कढण्यासाठी ठेवले आहे, त्यामध्ये बारीक करून 8-9 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत। तेल छान गरम केलं आहे, तेलामध्ये छान लालसर भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये धुवून चिरलेली भाजी टाकायची। यामध्ये पाणी टाकायचं नाही, थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकायचं। त्या मिठाला या भाजीबरोबर पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच आपली ही भाजी शिजवायची, जास्त चविष्ट बनते। यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घातले आहे। मिठाचे प्रमाण थोडे कमीच ठेवायचे। हे शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर छान सर्व एकजीव करून मिसळून घेतला आहे आणि भाजी शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवलं आहे। मंद गॅसवर मिठाच्या पाण्यातच ही भाजी शिजवून घ्यायची। चला तर आपण इथे वरण्या वांग्याची मिक्स आमटी बनवून घेऊया। यासाठी मी पातेल्यामध्ये तेल गरम केलं आहे, त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातला आहे। हा कांदा छान लालसर भाजायचा। त्यानंतर एक बारीक साईजचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातला आहे। यानंतर यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घातल्या आहेत। लसणामुळे आमटीला एक वेगळी चव तयार होते आणि ती अतिशय छान लागते। हे सर्व छान खरपूस भाजून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून निवडून घेतलेले वरण्याचे बी यामध्ये टाकायचे आणि ते देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचे। त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घालायचे, हे देखील छान तेलामध्ये भाजून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे, आपल्याला जितकी आमटी बनवायची आहे तितके पाणी घालायचे। त्यानंतर सर्व हे छान हलवून महत्त्वाचे म्हणजे या आमटीसाठी बारीक करून कोथिंबीर घालायची, आमटी अतिशय छान बनते। त्यानंतर एक वांगे छान धुवून यामध्ये घातले आहे। ही मिक्स आमटी अतिशय चवीला छान लागते। हे सर्व घातल्यानंतर थोडं झाकण ठेवून ही आमटी छान शिजवून घ्यायची। इथे पहा किती छान रबरबीत ही आमटी तयार झाली आहे। एकदम साधी, सरळ, सोपी मेथीची भाजी, वरण्याची आमटी, चपाती, पांढरा भात आणि सोबतीला कुरकुरीत भाजलेले शेंगदाणे, हा संध्याकाळच्या जेवणाचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।